सुनबाई अपघात प्रकरणात अडकल्यामुळे भाजपाचं कौतुक. किशोरी पेडणेकरांचा महेश कोठारेंवर निशाणा. म्हणून महेश कोठारेंचं भाजपा प्रेम वाढलं, पेडणेकरांचं वक्तव्य. शनिवार वाड्याबाबत नियम पाळले पाहिजेत, मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य. मवियात वाजले फटाके. काँग्रेसमधून हर्षवर्धन सकपाळ. गटाचा स्वबळाचा नारा. कुठल्याच ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार नाही, भाई जगताप यांचं विधान. वसई किल्ल्यावर वाद. शिवरायांच्या वेशात फोटो काढण्याला केला विरोध. सुरक्षा रक्षक हिंदीत बोलत असल्यानं झाला वाद. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची 2 नोव्हेंबरला निवडणूक. उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात मुरली मोहोळांनी थोपटले दंड. लाडक्या बहिणींची नाराजी होणार दूर. लाडकी बहिणीच्या ई-केवायसीला तुर्तास स्थगिती. मंत्री अदिती तटकरेंची घोषणा. राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरचं चाक रुतलं. राष्ट्रपतींच्या दक्षिणेच्या दौऱ्यात घडला प्रकार. धक्का मारून बाहेर काढलं हेलिकॉप्टर. मुंबईची हवा वाईट झाली. दिवाळीच्या फटाक्यांमुळे वायू प्रदूषण. श्वसनाचा अनेकांना होतोय त्रास. बिहारात काँग्रेस आघाडीत वाद सुरूच. राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस दरम्यान 12 जागांचा वाद. रणजित कासलेचे सुरतमध्ये कारनामे. खंडणीखोरीच्या आरोपाखाली सुरत पोलिसांकडून कारवाई. टीईटीची पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबरला. टीईटीसाठी 1 लाख शिक्षकांचेही अर्ज. राजकीय पुनर्वसनासाठी बच्चू कडू महायुतीला ब्लॅकमेल करतायत. कडूंच्या राजकीय आरोपांवर आमदार रवी राणा यांचा पलटवार. सिंधुदुर्गात पाऊस. झोडणीला काढलेल्या भात पिकांचं नुकसान. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. जळगावात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. अनेकांची तारांबळ. हिंगोलीतील शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी. शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमय करणाऱ्या सरकारचा निषेध. बियाण्यांची टंचाई दाखवून जास्त दरानं विक्री. आक्रमक शेतकऱ्यांचा नांदेडमधील कृषी केंद्रासमोर संताप. भायखळ्यातील मदनपुरा येथे इमारतीचा भाग कोसळला. इमारतीचा पहिला मजला कोसळल्यानं 7 जण जखमी. फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा. बेल्जियम न्यायालयाकडून मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणास मंजुरी. ट्रम्प यांनीही साजरी केली दिवाळी. व्हाईट हाऊस दिवाळीनिमित्त लखलखलं. सलमान खाननं बलुचिस्तानला स्वतंत्र केलं. पाकडे नेटकरी संतापले. चांदीच्या दरात 33,000 घसरण. 7 दिवसात चांदीचा दर पडला. चांदी किलोमागे 1,62,000 आसपास. दिवाळी सणाला काहीसा दिलासा. सोनं 6,000 स्वस्त. सोन्याचे भाव जीएसटीसह 1,28,400 रुपये. पाडव्याच्या मुहूर्तावर नवा गुळ बाजारात. कराड बाजार समितीत गुळाचे सौदे. गुळाला 4,500 रुपये प्रति क्विंटल दर. आणि मनमाडच्या बाल कलाकारांनी साकारली किल्ले शिवनेरीची हुबेहूब प्रतिकृती. किल्ल्याची कलाकृती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. आज बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा. नवरा बायकोच्या नात्याचा गोडवा वाढवणारा दिवस.